अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड येथील सचिन वॉच कंपनी या घड्याळ दुकानात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घुसून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। या प्रकरणातील आरोपींना अजूनही अटक झालेली नाहीये, त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। त्यामुळे तपासाची चक्रे जलद गतीने फिरून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। रविवारी संध्याकाळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी सचिन वॉच कंपनीचे संचालक लोहाडे बंधूंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हकीकत जाणून घेतली। त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे। निश्चितपणाने अतिशय गंभीर असा हा विषय आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 5-6च्या दरम्यान या ठिकाणी अनोळखी माणसं येऊन अक्षरशः 50 लाखाचा माल लंपास करून 2 दिवस जवळपास झालेले आहे आणि ही मोठी घटना आहे। आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये सातत्याने चोरी असेल, 2 नंबरचे व्यवसाय असतील, हाणामाऱ्या असतील, गोळीबार सारखे गंभीर असे प्रकरण किंवा जातीय तेढ सातत्याने होत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने अतिशय गंभीररित्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे। गेल्या 2-3 वर्षात विशेषतः अनेक घटना घडल्या, त्याचा कुठलाही छडा लागण्याचं आमच्या तरी निदर्शनात अजून आलेलं नाही। आणि जर एकीकडे कोपरगावची बाजारपेठ ओस होत चाललेली आहे, अनेक अडचणींना आपण सामोरे जातोय, एकीकडे सर्वजण मिळून बाजारपेठ फुलवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दुसरीकडे अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना जर सुरक्षा नसली, सर्वसाधारण नागरिकांना सुरक्षा नसली तर निश्चितपणाने एक बाजारपेठेमध्ये नैराश्याचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यायी कोपरगाव बाजारपेठेला त्याचा परिणाम भोगावा लागेल। म्हणून माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती राहील की अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। या ठिकाणी सचिन वॉच कंपनीमधून सर्व चोरी झालेली आहे आणि अद्याप आपण त्यांना पकडलेलं नाही, किंबहुना त्याच्यावर अति तातडीने याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील। राज्याचे मुख्यमंत्री तथा जे गृहमंत्री आहे ते आपल्या निकटवर्ती आहेत, काही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार का? निश्चितपणाने माजी आमदार कोल्हेताईंनी या ठिकाणी SP ओला साहेबांशी चर्चा केलेली आहे। त्या पद्धतीने पोलीस यंत्रणा सज्ज होऊन पाठपुरावा करते आहे, परंतु आपल्याकडं अजून देखील पोलीस यंत्रणेमध्ये देखील काही प्रमाणात तुटवडा आहे। त्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ या ठिकाणी कोपरगावमध्ये नाही आणि ते अतिरिक्त मनुष्यबळ मिळावं याकरता माजी आमदार कोल्हेताईंनी तशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे। आणि देवाभाऊंमुळेच आपल्याला 2 या ठिकाणी कोपरगाव शहर आणि ग्रामीण जे काय पोलीस स्टेशन मिळालेले आहे त्याच्यामुळे भारही पोलीस स्टेशनवर कमी झालेला आहे। आणि म्हणून मला स्थानिक पोलीस प्रशासनाची तत्परता त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे, कारण की जे तपास अधिकारी आहेत ते स्थानिक आहे, त्यांनी त्यामध्ये लक्ष घालणं जास्त अपेक्षित आहे। आणि निश्चितपणाने त्यांना त्याच्या सूचना देण्याचं काम गृहमंत्र्यांच्या विभागाकडून तशा झालेल्या आहे, परंतु त्या प्रमाणात स्थानिक पोलीस प्रशासनाने तितक्या गांभीर्याने ते घेऊन त्याचा छडा लावावा हीच आमची इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाकडे मागणी राहील।